नमस्कार, आपल्या सर्वांचं स्टार 24 न्यूज चॅनलमध्ये सर स्वागत आहे। भाऊ, आज एक सर्वसामान्य घरातला कार्यकर्ता, पहिला सामाजिक कार्यकर्ते होते बाराबुलदरा समाजाचा, आज एक पाऊल टाकून एक राजकीय क्षेत्रामध्ये काम करत असताना घरकुल या भागामध्ये साधारण तुमचं काम कसबा मतदारसंघामध्ये आहे, त्याच धर्तीवर सोमनाथ भाऊ काम करतात, तर आपण त्यांना काय कानमंत्र द्याल? सोमनाथ भाऊंना मनापासून आज शुभेच्छा देतो। ह्या समाजाच्या मंदिरामध्ये प्रत्येक येणारा माणूस हा परमेश्वर आहे, त्याची सेवा करणं हे आपलं कर्तव्य आहे आणि हे सेवा करत असताना परमेश्वर त्यांना भरपूर शक्ती देईल। आणि ज्या वेळेला आमच्या पक्षाचं काम करतात त्यावेळेला आमचं नेतृत्व बघत असतं, भविष्यामध्ये त्यांना पक्ष त्यांची योग्य वेळी त्यांची निवड करून त्यांना न्याय दिल्याशिवाय राहणार नाही आणि ह्या समाजाचे आशीर्वाद त्यांच्या पाठीशी राहतील। शेवटी हे मंदिर ज्याच्यासाठी बनवले, ज्या समाजासाठी बनवले, त्यांची सुखदुःख ह्या ठिकाणी सोडवली जातील, त्यांना न्याय मिळेल। अन्यायाविरोधात आवाज उठवण्याचं काम सोमनाथ भाऊ करतील असे माझ्यासारख्या कार्यकर्त्याला वाटते। ज्या वेळेला त्यांना या ठिकाणी मदत लागेल त्यावेळेला काँग्रेसचा एक कार्यकर्ता म्हणून, एक लोकप्रतिनिधी म्हणून त्यांच्या पाठीशी येणाऱ्या महानगरपालिकेत सोमनाथ भाऊसारखे अनेक या ठिकाणी आमचे युवक आहेत आणि ह्या महानगरपालिकेमध्ये स्वच्छ कारभार करण्यासाठी पिंपरी चिंचवड ही महानगरपालिका अशा खंडात भ्रष्टाचाराने मखमखलेली अशी जी नोंद होत चालली, ही पुसण्याचं काम आमचे काँग्रेस कार्यकर्ते करतील। त्यात सोमनाथ भाऊसारखे अनेक कार्यकर्ते आज रस्त्यावर आलेले आहेत। लोकशाही वाचवायची आहे, या देशामध्ये चाललेली हुकुमशाही थांबवली पाहिजे। कालच एका आंदोलनात पत्रकाराला मारहाण केली, त्याचा आम्ही निषेधच केलेला आहे। पण आता कुठली जे आपण स्तंभ म्हणतो, जे आपल्याकडे यंत्रणा म्हणतो, ही यंत्रणा विकल्या गेलेली आहे आणि सर्वसामान्य माणसाची गळचेपी झालेली, ही गळचेपी लोकशाहीमधून सोडवण्याचं काम, रस्त्यावर यायचं काम आमचा काँग्रेस कार्यकर्ता करेल। मी सोमनाथ भाऊच्या या समाज मंदिराला मनापासून शुभेच्छा देतो आणि त्यांच्या हातनं आई तुळजाभवानी चांगलं काम करून घेऊ अशी तिथं मी प्रार्थना करतो आणि थांबतो।